ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, आपण काय म्हणतो शाळेमध्ये इतिहास, भूगोल. आता भूगोल म्हणजे काय, जगात पुढं काय पिकतं, जगात पुढं काय आहे, गणित, जमा खर्च हिशोब. आणि इतिहास, कोणा काय केलं. मग ज्यानं चांगलं केलं असेल त्याचे चांगले गुण आपल्याला घ्यायचे, वाईट केलं असेल ते वाईट गुण सोडून द्यायचे. पण आपण नेमकं आज काय करतो, चांगलं घेतच नका. मुलांना चांगले संस्कार द्यायला पाहिजे, मुलींना चांगले संस्कार द्यायला पाहिजे. म्हणून आपल्याला काही ग्रंथ, त्या ग्रंथाच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या वेळेला शिवाजी महाराज, राम लक्ष्मण यांना त्यांच्या आईने काय केलं, त्या गोष्टी सांगायचे पूर्वी. आणि त्या गोष्टीतून काय करायचे, आपल्याला बोध घ्यायचा आहे, आपल्याला चांगलं करायचं आहे. आणि आज त्या गोष्टी राहिल्या नाही. आपण सगळे काय घेतो, पाश्चात्य विचार घेतो, विकृती. आणि त्यामुळं आज सगळे जिकडं तिकडं विध्वंस झालेलं आहे. म्हणून ही आपली जी भारतीय संस्कृती जी आहे, ही विचारधारा आहे, ही पुढच्या पिढीला घेण्याचा आदर्श आहे, मुलींकरता, मुलांकरता. म्हणून मुलींना तारा, सीता, मंदोदरी, अहिल्याबाई होळकर या ज्या काही स्त्रिया होऊन गेल्या, सीता, सावित्री, का त्यांचा आदर्श घ्यायचा आहे आपल्याला. पतिव्रता मुलं, शिवाजी, राम लक्ष्मण, संभाजी. आणि तसाच आपला कोणता ध्रुव बाळाची गोष्ट आपल्याला सांगतो. ध्रुव उत्तानपाद राजा होता, त्याला 2 बायका होत्या, सरुची आणि सुनीती. सुनीती म्हणजे चांगले विचार, आणि सरुची म्हणजे जिभेचे लाड पुरवणं. आज जिभेचे लाड जास्त झालेले, सुनीती राहिली नाही. सुनीतीला किंमत नाही, सरुचीला किंमत आहे. आणि मग सरुचीचा मुलगा ती आवडती होती. आज ही भागवतामध्ये सांगितलेलं आहे की ज्ञान आणि विज्ञान ही गोष्ट काय भागवतामध्ये. विज्ञान काय म्हणतं, सरुची म्हणजे चांगली आवड, चांगली चव. आज सगळे जिभेचे चोचले पुजवले जातात. सुनीती चांगले विचार नको आहे. आणि मग तो मुलगा पळत पळत आला आणि बापाच्या मांडीवर, बाबा मला तुमच्या मांडीवर बसायचे. पण त्याच्या मांडीवर कोणा होता,